नामदेवाने विठ्ठल नामाला अमृताहुनी गोड मानून नामभक्तीच्या अमृतपानाने स्वतःचे जीवन पावन करून घेतले. असंख्य सर्वसामान्यांना त्याची गोडी लावत आपले सारे सर्वस्व समर्पित करणारा तो नामदेव. नाम हेची कर्म, नाम हेची ब्रह्म म्हणत भक्ती परंपरेत विठ्ठल नामालाच देव मानणारा तो नामदेव. देवाच्या नावावर प्रेम करायला शिकवणारा तो नामदेव. प्रेमभंडारी. संत बहिणाबाईंनी ज्ञानेश्वरांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या नामवेड्या भक्ताला ज्ञानेशाचा किंकर म्हणून संबोधले. ते असे: ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, तेणे केला विस्तार. विठ्ठलाची भावभक्ती आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार, त्यासाठी अगदी पंजाब प्रांतापर्यंत केलेली पायपीट, यामुळे त्याचे कर्तृत्व उजळून निघाले. म्हणूनच मोरोपंतांनी त्याला नारद मुनींच्या पंक्तीत नेऊन बसविले. मोरोपंतांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे श्री नारद मुनीचे जे सुमहत्त व्रत तेची नामदेवाचे, याने प्रसिद्ध केले विठ्ठल हे भव्य नाम देवाचे. विठ्ठलाला आपला सखा मानणारा हा नाम्या विठ्ठल नामात एवढा रंगून गेला की आपले घरदार, आई वडील, पत्नी, संसार सारे विसरला. आईने टाहो फोडला, विठ्ठलाचा धावा केला. ती म्हणू लागली, अगा ये विठोबा पाहे मजकडे, कागा केले वेडे बाळ माझे. पत्नी राजाईची तर अवस्था त्याहून वाईट. लावोनी लंगोटी जाले ती गोसावी, आमुची उठाठेवी कोण करी. असे प्रश्न ती विचारू लागली. आप्तेष्टांची अशी परिस्थिती तर स्वतः नामदेव कशा अवस्थेत सापडलेला. विठ्ठल भक्तीपुढे त्याला त्याच्या घरातील काम कंटाळवाणे वाटे. आपल्या भक्तीतील तो अडसर वाटे. आपल्या मनाची स्थिती तो सांगतो. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आराणुक जीवी नाही माझ्या. का तर जणू देवाने नित्यदिनी माझ्यासाठी कसा पसारा मांडून ठेवला हा. पहा ना, सुई आणि सातुळी, कात्री गजदोरा, मांडीला पसारा सदाशिवी. आणि हे सारे मला न आवडणारेच का माझ्या नशिबी आले. मला तर फक्त याच एका गोष्टीत रस आहे. कोणत्या? तर तो पुढे सांगतो. नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी, त्याचे नेमी जगी धन्य झालो. आणि ही विठोबाची अंगडी टोपडी शिवण्यासाठी नामभक्तीचा गजर, आणि तो शतकोटी तुझे करीन अभंग या प्रतिज्ञेने साजरा करण्याची जिद्द. त्यासाठी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ची शपथ. मग काय, कीर्तनाला साजेशी आख्यान रचना आणि विठ्ठल रूपाचे नाममहात्म्य सांगणारे असंख्य अभंग. त्या अभंगातूनच आत्मचरित्रकार, चरित्रकार म्हणून कार्य केले. वारकरी संप्रदायाचा संघटक, प्रचारक म्हणून कार्य केले. ज्ञानेश्वरांच्या तत्वविचारांचा वारसा महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांपर्यंतच नाही तर पार उत्तर भारतात घेऊन जाणारा ज्ञानाचा एका अशी आपली ओळख त्याने निर्माण केली. आपल्या भावभक्तीने सर्व समाजाला विठ्ठल भक्तीत रंगवून टाकले. भक्तिभाव तर एवढा नम्र, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, असा आर्त समर्पणाचा भाव त्यातूनच पाझरला. अभंगाशी अभंग नाते जोडणारा हा संत कवी. त्याच्या पाठून आलेल्यांनी त्याचा हा वारसा जपला, वाढवला आणि भक्तिरचनेचा हा वेलू गगनावेरी पोहोचविला. विठ्ठलाच्या भावभक्तीत स्वतःला समरसून घेत 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन तो वाटचाल करीत राहिला. देवभावाचा भुकेला याती नाही कळे त्याला, असे म्हणत जातीभेदाला चंद्रभागेच्या वाळवंटी मूटमाती दिली. सतत कार्यमग्न राहिला. त्याच्या पाथेयावर चालत राहिले ते गोरा कुंभार, सावतामाळी, चोखामेळा आणि त्याची आई, पत्नी, आप्तेष्ट सारे.
परिसा भागवत हा ब्राह्मण शेजारी आणि त्याच्या घरातली आश्रित मुलगी जनाई सुद्धा. जनाबाईने तर नामयाची दासी होण्यातच धन्यता मानली. पुढे तर पंजाबपर्यंतची वाटचाल करताना महाराष्ट्राबाहेरील संतांनीही हा अभंग वारसा आपल्या भक्तिकाव्याच्या रूपात जपला. संत मीराबाई, नरसी मेहता, कबीर, सुरदास यांच्या लेखणीतून तो सर्वदूर पसरला. पंजाबमध्ये तर नामदेवाच्या मुखीचे अभंग गुरु नानकांच्या गुरुबानीत समाविष्ट झाले. नामदेव की मुखबानी बनून अमर झाले. अनेक ठिकाणी नामदेवांची मंदिरे उभी राहिली. महाराष्ट्राबाहेर एवढ्या दूर पंजाबात इबे बिटलू उभे बिटलू बिटलू बिन संसार नाही असे म्हणत विठ्ठलाच्या चरणी लोक लीन झाले. नामदेवाने आपल्या भोळ्या भाबड्या स्वभावानुसार आपले जीवन प्रांजळपणे मांडले. त्याच्या एकूण 2500 अभंगांपैकी जवळजवळ 400 ते 500 अभंगातून त्याचे आत्मचरित्र येते. आपल्या लौकिक पारलौकिक जीवनातील संघर्ष पारदर्शकपणे मांडणारा हा संत कवी. नेमक्या आणि मोजक्या शब्दात रेखाटलेले हे चित्र म्हणूनच लोकांना आणि अभ्यासकांनाही भावले. ज्ञानेश्वरादी भावंडांना भेटायला गेल्यावेळी विठ्ठलाचा सखा असल्याचा त्याला झालेला अहंकार, अंतरीचा कोरा असल्याचे गोरा कुंभारांनी त्याचे दाखवलेले वर्म, ज्ञानेश्वरांना नमस्कार करू की नको अशी त्याची झालेली संभ्रमावस्था आणि ती पाहून एवढ्याशा मुक्ताईने अखंड जयाला देवाचा शेजार का रे अहंकार नाही गेला असा प्रश्न केला. त्यानंतर गुरु नरहरी सोनारांकडे जाणे, गुरु साक्षात्कार आणि त्यातून पटलेली अंतरीची खूण, सारेच मान अवमानाचे प्रसंग तेवढ्याच प्रांजळपणे शब्दांकित झाले, निसंकोचपणे मांडले गेले. ज्ञानेश्वर नामदेवांचे नाते तर हृदयाहृदयी एक झाले असे. लौकिकार्थाने वेगळ्या असलेल्या या नात्याचे विविध पैलू नामदेवांच्या तीर्थावळी आणि समाधी या अभंग प्रकरणात येतात. दोघांच्या संवादातून भक्तियोगाचे सार उलगडत गेले ते तीर्थावळीत आणि सतत सोबतीने चालताना ज्ञानदेवाची समाधीकडे जाणारी वाट पाहून त्याचा जीव कासावीस झाला. कासावीस प्राण मन तळमळी जैसी का मासोळी जीवनावेण अशा अवस्थेत अश्रू आवरेनात आणि मग मन आक्रंदू लागले. कोण जाणे माझा जीवीचा कळवळा प्रेमाश्रू डोळा लोटताती नामा म्हणे येथे बोलवेना मज जातसे निज गुज आवडीचे. ज्ञानदेवानीही आपल्या ह्या जीवीच्या जिव्हाळ्याचे पंढरी रायाचा तू प्रेम भंडारी म्हणून कौतुक केले. एवढ्यानेही त्याचे समाधान झाले नाही. नामदेवाची भक्ती, त्याचे कवित्व याने भारावून गेलेला तो रसिक कवी नामदेवाविषयी नेमकेपणाने सांगून गेला. भक्त भागवत बहुसाल ऐकिले बहु होऊनी गेले होती पुढे परी नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व हा रस अद्भुत निरुपम. नामदेवाने भावमधुर काव्यातून आपल्या विठ्ठल भक्तीची तळमळ पाहू द्या रे मज विठोबाचे मुख अशी व्यक्त केली. एकच इच्छा मनी मानसी बाळगली. त्याच्या जीवनाचे एकच ध्येय, एकच निश्चय, तो म्हणजे देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो हाच होता. शेवटची जागा विठ्ठलाच्या पायरीशी मिळावी आणि संत चरणाची धूळ मस्तकी लागावी एवढीच मनोमन इच्छा नामदेवांनी केली. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देतीवरू असे म्हणत हा संत श्रेष्ठ महाराष्ट्राच्या मातीत नामा म्हणेची नाममुद्रा सदा सर्व काळ उमटवून गेला आणि त्याचबरोबर भक्ती आणि भावकवितेला सदा बहार करून गेला.